टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसचे ॲडव्होकेट जिमी गोन्साल्विस इच्छुक आहेत आणि या संदर्भात त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र देखील दिलेलं आहे। असं असताना ॲडव्होकेट जिमी गोन्साल्विस यांच्यासाठी शिफारिश पत्र दिलेलं आहे काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस विजय पाटील यांनी। या संदर्भात ॲडव्होकेट जिमी गोन्साल्विस यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट जिमी मतेश गोन्साल्विस, राहणार वसई, पालघर, महाराष्ट्र। येणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे। त्यासाठी मी आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पाटोळे यांच्याकडे अधिकृत तिकिटाची मागणी केलेली आहे। तसेच आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब, आमच्या राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी व प्रियंकाजी गांधी, आमचे निरीक्षक रमेशजी व आमचे पक्षाचे इंचार्ज जनरल सेक्रेटरी वेणुगोपालजी, पक्षाच्या महिला अध्यक्ष अलका लांबाजी, ज्या माझ्या पर्सनल फ्रेंड आहेत, यांच्याकडे तिकिटाची मागणी केलेली आहेत। आणि काँग्रेस पक्षाच्या दिल्ली हायकमांड व महाराष्ट्रातले आमचे प्रदेशाध्यक्ष यांना मी संपूर्ण बाजू समजावून सांगितलेले आहे की कशी मी ही कोकणची निवडणूक काँग्रेस पक्षासाठी व महाविकास आघाडीसाठी निवडून आणू शकतो। आणि या दृष्टीने महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर ख्रिश्चन अल्पसंख्याक समाज ज्यांना नेतृत्व शून्य आहे, आमच्या समाजाच्या बाजू मांडण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे कसं मला उमेदवारी देऊन मी कशी निवडून येऊन ख्रिश्चन समाजाची पहिल्यांदाच विधान परिषदेवर कसा उमेदवार देऊ शकतो, या संदर्भात सगळी भूमिका मांडलेली आहे। माननीय उद्धवजी वसईत मागच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचारासाठी येऊन गेलेले आहेत। वसईतल्या 29 गावांच्या प्रश्नावर त्यांनी आमची साथ दिलेली आहे। माननीय मुख्यमंत्री असताना त्यांनी आमची साथ दिलेली आहे। काँग्रेस पक्ष हा वसईमध्ये पूर्णपणे रुजलेला आहे, पण मागील 15 वर्षामध्ये काही बाबी झाल्यामुळे काँग्रेसला वसईमध्ये उभारी घेता आलेली नव्हती। तर माझ्या रूपाने काँग्रेस पक्षाने जर उमेदवारी जाहीर केली तर महाविकास माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय शरदचंद्रजी पवार व आघाडीतील इतर घटक यांच्या सहकार्याने मी ही जागा सहज जिंकू शकेल व महाविकास आघाडीच्या होणाऱ्या ऑक्टोबरच्या निवडणुकीसाठी माझं योगदान देऊ शकेल। आणि त्याचतर्फे मला काँग्रेस पक्षाने 2009 रोजी वसई विधानसभेतून उमेदवारी दिलेली होती। माननीय सोनियाजींच्या आशीर्वादाने मला उमेदवारी मिळालेली होती, पण काही कारणास्तव मी ती जागा जिंकू शकलो नव्हतो। मागील 15 वर्षापासून मी विविध सामाजिक, राजकीय व पब्लिक इंटरेस्टच्या कामं करत आहेत। माझ्या वकिलीचा फायदा मी पक्षासाठी व लोकांसाठी करत आहे। तरी मला जर ही उमेदवारी जाहीर झाली, काँग्रेस पक्षातर्फे व आघाडीतर्फे जाहीर झाली, तरी माझे कोकणातले पदवीधर बंधू भगिनी मला संपूर्ण पाठिंबा देतील व त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह महाराष्ट्राच्या विधान परिषदेत माझ्यातर्फे पाठवतील अशी मी आशा करतो। वसईतील आमचे नेते, काँग्रेस पक्षाचे नेते व माझे सहकारी श्री विजय पाटील यांनी माझ्या उमेदवारीसाठी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नानाभाऊ पाटोळे यांना शिफारस पत्र दिलेलं आहे। ते माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहेत व त्यांच्या सहकार्याने मी ही निवडणूक सहजपणे जिंकून येईल अशी मी आशा करतो। कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढणारे ॲडव्होकेट जिमी गोन्साल्विस यांना काँग्रेस तिकीट देईल का? आपल्याला काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, पालघर।